निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अर्पिता टिकम स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर. या आठवड्यामध्ये 10 तारखेला बुधाचा उदय होत आहे. हर्षल वक्री असून 13 तारखेला मेष राशीमध्ये प्रवेश करत आहे. 15 तारखेला रवी धनु राशीमध्ये प्रवेश करणार आहे. मागच्या आठवड्यापासून मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे. मार्गशीर्ष हा महिना पवित्र महिना मानलेला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्राचे कुलदैवत मानल्या गेलेल्या मार्तंड भैरव म्हणजे खंडोबाचा चंपाषष्ठी पर्यंत उत्सव येतो. भगवान विष्णूंनी श्रीकृष्ण अवतारामध्ये सांगितलेली भगवद्गीतेची जयंती देखील या महिन्यात येते आणि सर्व दत्त भक्तांसाठी पर्वणी असलेली दत्त जयंती देखील या महिन्यामध्ये येते. मोक्ष देणारी मोक्षदा एकादशी आणि सर्व कार्य सफल करणारी सफला एकादशी या महिन्यात असतात. तसेच सर्व स्त्री वर्गामध्ये प्रसिद्ध असलेले गुरुवारचे महालक्ष्मी व्रत देखील या महिन्यात येते. अशा या पवित्र महिन्यामध्ये कुलधर्म कुलाचार जास्त केले जातात. आता या आठवड्यातील दिनविशेष पाहू. 9 डिसेंबर दुर्गाष्टमी, 11 डिसेंबर मोक्षदा एकादशी गीता जयंती, 13 डिसेंबर प्रदोष, 14 डिसेंबर श्री दत्त जयंती. आता हा आठवडा 12 राशींसाठी कसा जाणार ते आपण पाहू. तत्पूर्वी अजून ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. मेष रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या व्ययस्थानातून होत आहे. चतुर्थेश चंद्र या आठवड्यामध्ये व्ययस्थानापासून तृतीय स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. चतुर्थेश चंद्राचे व्ययस्थानातील भ्रमण घरापासून लांब जाण्याचे म्हणजे लांबच्या प्रवासाचे योग देऊ शकते. आठवड्याच्या सुरुवातीलाच एखादा लांबचा प्रवास घडू शकतो. आठवड्याच्या मध्यामध्ये चंद्र तुमच्या मेष राशीमधून भ्रमण करत असल्याने तुमच्यासाठी फायदेशीर घटना घडू शकतील. व्ययश भाग्येश गुरु धनस्थानात आहे. गुरु वक्री असल्यामुळे खर्चावर नियंत्रण येईल. वक्री गुरु उच्च शिक्षणामध्ये अडथळे निर्माण करू शकतो. या आठवड्यामध्ये तुम्ही धार्मिक कार्यामध्ये सहभागी होऊ शकता. धार्मिक यात्रेमध्ये आर्थिक फसवणूक होऊ शकते. व्ययस्थानातील राहू परदेशी स्थायिक जातकांसाठी प्रगतिकारक ठरेल. राशी स्वामी मंगळ मागच्या आठवड्यामध्ये वक्री झालेला आहे. त्यामुळे रागावर नियंत्रण राहील. मात्र तुमच्या ऊर्जेमध्ये आणि उत्साहामध्ये कमी जाणवेल. कामामधील उरक कमी होऊन थोडा आळस चढू शकतो. एकूणच राशी स्वामीच्या वक्री होण्याने तुम्हाला थोडी जास्त मेहनत करावी लागणार आहे. जमिनीचे अथवा घरासंबंधित व्यवहार आता टाळलेत तर उत्तम. धनेश सप्तमेश शुक्र दशम स्थानात असल्याने आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील. नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल असेल. जोडीदाराशी सुसंवाद राहील. वैवाहिक सौख्य साधारण लाभेल. व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल. कामामध्ये वाढ होईल. दशमेश लाभेश शनी लाभस्थानात असल्याने नोकरीमध्ये तुमची प्रगती उत्तरोत्तर होत राहील. मित्रपरिवाराशी भेटीचे योग या आठवड्यात येतील. तृतीय षष्ठेश बुध अष्टम स्थानामध्ये वक्री आहे. भावंडांबाबत थोडीफार चिंता या आठवड्यामध्ये राहील. प्रवासादरम्यान त्रास होण्याची शक्यता आहे. षष्ठेश बुध अष्टम स्थानात असल्याने मायग्रेन सायनस सारखे आजार उद्भवू शकतात. पंचमेश रवी अष्टम स्थानात असल्याने मुलांबाबत थोडी चिंता या आठवड्यात राहील. गर्भवती स्त्रियांनी विशेष काळजी घ्यावी. आठवड्याच्या शेवटी रवी भाग्यस्थानामध्ये प्रवेश करत आहे. त्यामुळे धोका कमी होईल. या आठवड्यामध्ये येणाऱ्या दत्त जयंती निमित्त गुरुचरित्राचे पठण अथवा दत्तभावनीचा पाठ रोज केल्यास अडचणीतून मुक्तता होईल. दत्ताची अथवा गुरुची उपासना सुरू ठेवा. वृषभ रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या लाभस्थानातून होत आहे. तृतीय चंद्र या आठवड्यामध्ये लाभस्थानापासून धनस्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. तृतीय चंद्राचे लाभस्थानातील भ्रमण भावंडांकडून काही लाभ घडवू शकते. प्रवास लाभदायक होईल. मित्रपरिवाराच्या भेटीचे योग येतील. लाभेश गुरु सध्या लग्नस्थानामध्ये म्हणजे तुमच्या राशीमध्ये आहे. त्यामुळे तुमच्यासाठी लाभदायक अशा घटना घडत राहतील.
गुरु सध्या वक्री असल्याने तुमच्या कामामध्ये विलंब होऊ शकतो, मात्र तुम्हाला तुमचे काम सातत्याने करायचे आहे, त्यामुळेच तुम्हाला फायदा होईल. अर्धवट काम सोडू नका. तब्येतीबाबत काळजी घेणे सध्या आवश्यक आहे. व्यय सप्तमेश मंगळ तृतीय स्थानामध्ये आहे. लांबच्या प्रवासाचे योग या आठवड्यामध्ये तुम्हाला येऊ शकतील. वैवाहिक सौख्य साधारण लाभेल. जोडीदाराला प्रवासाचे योग येतील. व्यापारी वर्गासाठी आठवडा चांगला जाईल. सप्तम स्थानातील धनेश बुध व्यापारामध्ये वाढ करेल. प्रेमीजनांसाठी सध्या विवाहाचे योग तयार झालेले आहेत. संतती सौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल. सप्तम स्थानातील रवी घरातील वातावरण चांगले ठेवेल. सरकारी कामे पूर्ण होण्यासाठी मदत करेल. विशेषतः आईच्या संदर्भात काही सरकारी कामे अडकलेली असतील तर ती या आठवड्यामध्ये पूर्ण करून घ्या. या आठवड्याच्या शेवटी रवी अष्टम स्थानामध्ये प्रवेश करत आहे. राशी स्वामी शुक्र भाग्यस्थानामध्ये आहे. हा आठवडा वृषभ राशीच्या सर्व जातकांसाठी भाग्यामध्ये वृद्धी देणारा आहे. भाग्यस्थानातील शुक्र धार्मिक कार्यामध्ये सहभाग वाढवेल. धार्मिक यात्रा होतील. वडिलांशी संबंध चांगले राहतील. तुम्ही जर कलेच्या क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेत असाल तर त्यात तुम्हाला यश प्राप्त होईल. नोकर वर्गाकडून चांगले सहकार्य या आठवड्यामध्ये लाभेल. कोर्टाची कामे मात्र पुढे ढकलावीत. भाग्येश दशमेश शनी दशम स्थानात असल्याने नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. नोकरीमध्ये बदल करण्यासाठी संधी या आठवड्यामध्ये उपलब्ध होऊ शकतात. आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील. लाभस्थानातील राहू मित्रपरिवाराशी भेटीचे योग देऊ शकेल. नवीन मित्र करताना पारखून घेणे आवश्यक आहे, नाहीतर फसवणूक होण्याची शक्यता आहे. मारुतीची उपासना सुरू ठेवा. मिथुन रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या दशम स्थानातून होत आहे. धनेश चंद्र या आठवड्यामध्ये दशम स्थानापासून लग्न स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. धनेश चंद्राचे दशम स्थानातील भ्रमण नोकरीमध्ये धनलाभाचे योग देईल. आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील. दशमेश गुरु व्ययस्थानात असल्याने कामाचा ताण या आठवड्यामध्ये जास्त राहील. कामानिमित्त प्रवासाचे योग येत राहतील. दशम स्थानातील राहू IT, ॲनिमेशन, कम्युनिकेशन क्षेत्राशी संबंधित जातकांसाठी चांगला आहे. या जातकांना आपल्या क्षेत्रामध्ये उत्तम प्रगती करता येईल. गुरु सप्तमेश असल्याने वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये साधारण लाभेल. जोडीदाराला प्रवासाचे योग येतील. व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल. इम्पोर्ट एक्सपोर्टच्या व्यापारामध्ये जास्त फायदा होईल. लाभेश षष्ठेश मंगळ सध्या धनस्थानामध्ये आहे. मंगळ सध्या वक्री असल्याने तुमच्यासाठी फायदेशीर आहे. आर्थिक बाजू अजून मजबूत होण्यासाठी हा मंगळ तुम्हाला सहाय्यकारक ठरेल. तुमच्या बऱ्याच इच्छांची पूर्तता करता येईल. त्यामुळे हा आठवडा तसा तुमच्यासाठी चांगलाच ठरेल. षष्ठ स्थानातील वक्री राशी स्वामी बुध मात्र तुमचा गोंधळ वाढवू शकतो. कुठलाही निर्णय ठामपणे घेता येणार नाही. त्यामुळे आलेल्या संधीचे सोने कराल याची खात्री कमी आहे. थोडक्यात चांगल्या संधी हुकण्याची शक्यता आहे. यासाठी योग्य सल्ला घेतल्यास मार्ग निघेल. घरातील वातावरण या आठवड्यामध्ये चांगले राहील. मातुल घराण्यातून सहकार्य लाभेल. भावंडांशी संबंध चांगले ठेवणे आवश्यक आहे. पंचमेश व्ययेश शुक्र सध्या अष्टम स्थानामध्ये आहे. मुलांच्या तसेच तुमच्या स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे. गर्भवती स्त्रियांच्या बाबतीत हा शुक्र काही अडचणी निर्माण करू शकतो. त्यासाठी स्त्रियांनी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. स्त्रियांशी संबंधित आजार, पोटाचे विकार, लैंगिक समस्या हा शुक्र देऊ शकतो. त्यासाठी काळजी घ्यावी. कलाकारांसाठी हा आठवडा साधारण चांगला जाईल. मारुतीची उपासना सुरू ठेवा. कर्क रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या भाग्यस्थानातून होत आहे. राशी स्वामी चंद्र या आठवड्यामध्ये भाग्यस्थानापासून व्ययस्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. राशी स्वामीचे भाग्यस्थानातील भ्रमण तुमच्या भाग्यामध्ये वृद्धी करेल. धार्मिक कार्यामध्ये सहभागी होता येईल अथवा हातून एखादे धार्मिक कार्य घडू शकते. वडिलांशी संबंध चांगले राहतील. भाग्यस्थानातील राहू IT, कम्युनिकेशन, ॲनिमेशन क्षेत्राशी संबंधित जातकांना उच्च शिक्षणामध्ये चांगली प्रगती करून देईल. आर्थिक दृष्ट्या देखील बदल घडवेल. भाग्येश गुरु लाभस्थानात असल्याने सध्या तुमच्यासाठी ग्रहमान चांगले आहे. मित्रपरिवाराच्या भेटीचे योग येतील. दशमेश पंचमेश मंगळ लग्नस्थानातून भ्रमण करत आहे.
नोकरीमध्ये तुमच्यासाठी अनुकूल वातावरण या आठवड्यात राहील. वक्री मंगळ तुमच्या कामामध्ये वाढ करून अधिकार पदापर्यंत पोहोचण्यास मदत करेल. त्यामुळे या संधीचा फायदा करून घ्यावा. मंगळ लग्नस्थानात असल्याने तुमच्या ऊर्जा आणि उत्साहामध्ये वाढ होईल. कामाचा उरक वाढेल. मात्र राग देखील लवकर येईल. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. पंचम स्थानातील बुध आणि रवी मुलांच्या करिअरमध्ये वाढ करण्यास मदत करतील. मुलांना कामानिमित्त परदेश प्रवास घडू शकतो. आर्थिक बाजू बळकट होण्यास मदत होईल. कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल. कलेच्या क्षेत्रामध्ये चांगली प्रगती करता येईल. लाभेश चतुर्थेस शुक्र सध्या सप्तम स्थानात आहे. घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. जोडीदाराशी सुसंवाद राहील. वैवाहिक सौख्य या आठवड्यात चांगले लाभेल. सप्तमेश अष्टमेश शनी अष्टम स्थानात आहे. त्यामुळे सासरच्या लोकांकडून सहकार्य मिळेल. अष्टम स्थानातील शनी अचानक धनलाभाचे योग देऊ शकतो. आपल्या गूढशास्त्राविषयक ज्ञानामध्ये वाढ करण्यास मदत करेल. एखादे जुने दुखणे असल्यास ते लवकर बरे होणार नाही. वाताचा त्रास उद्भवू शकतो. बद्धकोष्ठता, अस्थमा, खोकला यासारखे विकार उद्भवू शकतात. त्यामुळे योग्य मार्गदर्शन घेऊन वेळीच उपचार घेणे हितकारक ठरेल. या आठवड्यामध्ये येणाऱ्या दत्त जयंती निमित्त गुरुचरित्राचा पाठ अथवा दत्तस्तुतीचे वाचन श्रवण अवश्य करावे. दत्ताची अथवा गुरुची उपासना सुरू ठेवा. सिंह रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या अष्टम स्थानातून होत आहे. व्ययश्चंद्र या आठवड्यामध्ये अष्टम स्थानापासून लाभस्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. व्ययश्चंद्राचे अष्टम स्थानातील भ्रमण तब्येतीबाबत काही चिंता उत्पन्न करू शकते. कामाचा ताण या आठवड्यामध्ये वाढणार आहे. अष्टम स्थानातील राहू गूढशास्त्रामध्ये प्रगती देईल. अचानक धनलाभाचे योग येऊ शकतात. चतुर्थेश भाग्येश मंगळ व्ययस्थानामध्ये आहे. मंगळ वक्री असल्याने घरातील वातावरण नरम गरम राहणार आहे. जमीन अथवा घरासंबंधित व्यवहारामध्ये फायदा होईल. परंतु पूर्ण खात्री करून व्यवहार करावा. फसवणूक होऊ शकते. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचा प्रयत्न करत असलेल्या जातकांसाठी या आठवड्यामध्ये संधी उपलब्ध होऊ शकते. व्ययस्थानातील मंगळ वडिलांबाबत थोडी चिंता निर्माण करू शकतो. चतुर्थ स्थानातील बुध धनेश आणि लाभेश असल्याने जमिनीशी संबंधित व्यावसायिकांना आठवडा चांगला जाईल. राशीस्वामी रवी आठवड्याच्या शेवटी पंचम स्थानामध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे सरकारी कामे या आठवड्यामध्ये पूर्ण करायचा प्रयत्न करा. आईच्या संदर्भातील सरकारी कामे देखील या आठवड्यामध्ये पूर्ण करा. दशमेश तृतीय शुक्र षष्ठ स्थानातून भ्रमण करत आहे. दशमेशाचे षष्ठ स्थानातील भ्रमण नोकरीच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. बढतीचे योग येऊ शकतात. कामानिमित्त प्रवास या आठवड्यामध्ये होत राहणार आहे. नोकर वर्गाकडून उत्तम सहकार्य लाभेल. मामाच्या भेटीचे योग येऊ शकतील. षष्ठ सप्तमेश शनी सप्तम स्थानात आहे. वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये उत्तम लाभेल. जोडीदाराशी सुसंवाद राहील. कोर्टाची तसेच कर्जाची कामे सध्या पुढे ढकला. त्यात यश मिळणार नाही. पंचमेश गुरु दशम स्थानात असल्याने मुलांच्या करिअरच्या दृष्टीने चांगले योग तयार झालेले आहेत. त्याचा त्यांनी फायदा करून घ्यावा. शिक्षणामध्ये चांगली प्रगती होईल. कलाकारांना हा आठवडा चांगला जाणार आहे. कामाच्या नवनवीन संधी या आठवड्यामध्ये मिळत राहतील. तुमच्या मेहनतीला यश प्राप्त होईल. गजाननाची उपासना सुरू ठेवा. कन्या रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या सप्तम स्थानातून होत आहे. लाभेश चंद्र या आठवड्यामध्ये सप्तम स्थानापासून दशम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. लाभेश चंद्राचे सप्तम स्थानातील भ्रमण वैवाहिक सौख्य चांगले देईल. सप्तमेश गुरु देखील भाग्यस्थानात असल्याने जोडीदारामुळे भाग्योदयाचे योग येतील. जोडीदाराशी सुसंवाद राहील. धार्मिक कार्यामध्ये जोडीदाराबरोबर सहभागी होता येईल. व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल. धार्मिक कार्याशी संबंधित व्यापारामध्ये जास्त फायदा होईल. घरातील वातावरण या आठवड्यामध्ये तुमच्यासाठी अनुकूल राहणार आहे. अष्टमेश तृतीयेश मंगळ लाभस्थानामध्ये वक्री झालेला आहे. प्रवासामध्ये वाढ होणार आहे. प्रवासातून काही लाभदायक घटना तुमच्यासाठी या आठवड्यामध्ये घडतील. अचानक धनलाभाचे योग येऊ शकतील. जमिनीमधील गुंतवणूक फायदा करून देईल. मित्रपरिवाराशी भेटीचे योग या आठवड्यात येतील.
तृतीय स्थानातील राशी स्वामी बुध सध्या वक्री असल्याने महत्वाचे करार या आठवड्यामध्ये करू नका. बुध वक्री असल्याने निर्णय घेताना गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे योग्य व्यक्तीचा सल्ला घेऊन कुठलाही निर्णय या आठवड्यामध्ये घ्या. वेश रवी आठवड्याच्या शेवटी चतुर्थ स्थानामध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे लांबचे प्रवास कमी होतील. नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी या आठवड्यात चांगले राहील. खर्चाचे प्रमाण देखील कमी होईल. पंचमे षष्ठे शनी षष्ठ स्थानात आहे. षष्ठ स्थानातील शनीमुळे नोकरवर्गाकडून चांगले सहकार्य मिळेल. त्यामुळे कामे वेळीत पूर्ण होण्यास मदत होईल. विरोधकांचा उपद्रव या आठवड्यात होणार नाही. कोर्टाच्या कामामध्ये यशप्राप्ती होईल. कर्जाविषयक कामे या आठवड्यात पूर्ण करून घ्या. पंचम स्थानातील भाग्यधने शुक्र मुलांसाठी चांगला आहे. मुलांची अडकलेली कामे पूर्ण होण्यास मदत होईल. आर्थिक लाभ चांगले होतील. कलाकारांना हा आठवडा चांगला जाणार आहे. पंचम स्थानातील शुक्र कलेच्या क्षेत्रातील जातकांसाठी चांगला आहे. नवीन काहीतरी शिकण्याकडे कल राहील. तसेच आर्थिक लाभ या आठवड्यात चांगले होतील. देवीची उपासना सुरू ठेवा. तुळ रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या षष्ठ स्थानातून होत आहे. दशमेश चंद्र या आठवड्यामध्ये षष्ठ स्थानापासून भाग्यस्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. दशमेश चंद्राचे षष्ठ स्थानातील भ्रमण नोकरीच्या दृष्टीने चांगले आहे. नोकरीमध्ये धनलाभाचे योग येतील. षष्ठेश गुरु मात्र अष्टम स्थानात असल्याने तब्येतीची काळजी या आठवड्यामध्ये घ्यावी लागणार आहे. हा गुरु प्रवासामध्ये जास्त त्रास देऊ शकतो. पोटाचे विकार, चरबीचे विकार तसेच मधुमेहामुळे त्रास होऊ शकतो. षष्ठ स्थानातील राहूमुळे गुप्त शत्रूंपासून त्रास होण्याची शक्यता आहे. कोर्टाची तसेच कर्जाविषयक कामे सध्या पुढे ढकललेली चांगली आहेत. भावंडांसंबंधित काही चिंता या आठवड्यात उद्भवतील. भावंडांशी संबंध चांगले ठेवावे लागतील. मतभेद होण्याची शक्यता आहे. राशी स्वामी शुक्र सध्या चतुर्थ स्थानात असल्याने घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील. मातृसौख्य या आठवड्यामध्ये उत्तम लाभेल. घरासाठी काही नवीन खरेदी अथवा घरामध्ये काही बदल करण्यासाठी सध्याचा काळ अनुकूल आहे. सप्तमेश धनेश मंगळ दशम स्थानातून वक्री भ्रमण करत आहे. हा मंगळ नोकरीमध्ये आर्थिक लाभ करून देईल. कामामध्ये तसेच अधिकारामध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे. जोडीदाराची साथ लाभेल. वैवाहिक सौख्य साधारण लाभणार आहे. व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल. कामामध्ये उत्तरोत्तर फायदा होत जाईल. धनस्थानातील व्ययश भाग्येश बुध खर्चाचे प्रमाण वाढवणार आहे. वडिलांबाबत थोडीफार चिंता या आठवड्यामध्ये हा बुध देऊ शकतो. धार्मिक कार्यामध्ये सहभाग वाढेल. उच्च शिक्षणामध्ये येणारे अडथळे दूर होतील. धनस्थानातील लाभेश रवी इच्छांची पूर्तता करेल. या आठवड्याच्या शेवटी लाभेश रवी तृतीय स्थानामध्ये प्रवेश करणार आहे. कौटुंबिक सौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल. चतुर्थेश पंचमेश शनी पंचम स्थानात आहे. कलाकारांना हा आठवडा चांगला जाणार आहे. पंचम स्थानातील शनी धातू संबंधित कलाकार तसेच पारंपरिक कलेमध्ये प्रवीण असलेले कलाकार यांच्यासाठी चांगला आहे. त्यांची उत्तम प्रगती या काळामध्ये होऊ शकते. संततीबाबत विचार करत असलेल्या जातकांसाठी थोडे आशेचे किरण तयार झालेले आहेत. त्यांनी निराश होऊ नये. संतती असणाऱ्या जातकांना संतती सौख्य उत्तम लाभेल. या आठवड्यामध्ये येणाऱ्या मोक्षदा एकादशीला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा. वृश्चिक रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या पंचम स्थानातून होत आहे. भाग्येश चंद्र या आठवड्यामध्ये पंचम स्थानापासून अष्टम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. भाग्येश चंद्राचे पंचम स्थानातील भ्रमण प्रेमीजनांसाठी फायदेशीर आहे. पंचमेश गुरु देखील सप्तम स्थानात असल्याने प्रेमीजनांसाठी विवाहाचे योग तयार झालेले आहेत. संतती सौख्य या आठवड्यामध्ये उत्तम लाभेल. पंचम स्थानातील राहू IT, कम्युनिकेशन, अॅनिमेशन क्षेत्राशी संबंधित जातकांसाठी नवीन संधी उपलब्ध करून देईल. मुलांची या क्षेत्रामध्ये उत्तम प्रगती होईल. राशीस्वामी मंगळ भाग्यस्थानामध्ये वक्री झालेला आहे. भाग्यामध्ये वृद्धी होईल. विरोधकांचे विरोध मावळतील. मातुल घराण्यातून सहकार्य लाभेल. धार्मिक कार्यामध्ये सहभागी होता येईल. उच्च शिक्षणामध्ये चांगली प्रगती करता येईल. लग्नस्थानातील अष्टमेश लाभेश बुध मनातील गोंधळ वाढवेल. निद्रानाश, श्वसन विकार, अस्थमा असलेल्या जातकांचा त्रास या आठवड्यामध्ये वाढू शकतो.
कामामध्ये विलंब होऊ शकतो. दशमेश रवी देखील लग्नस्थानात आहे. नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असलेल्या जातकांना तसे यश मिळू शकेल. सरकारी अडकलेली कामे या आठवड्यामध्ये पूर्ण करून घ्या. या आठवड्याच्या शेवटी रवी धनस्थानामध्ये प्रवेश करणार आहे. सप्तमेश वेळेस शुक्र तृतीय स्थानात असल्याने जोडीदाराला प्रवासाचे योग येतील. वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये साधारण लाभेल. जोडीदाराच्या तब्येतीबाबत थोडीफार चिंता या आठवड्यात राहील. धनेश गुरु आर्थिक स्थिती चांगली ठेवेल. व्यापारी वर्गाला हा आठवडा साधारण जाईल. तृतीय चतुर्थेश शनी चतुर्थ स्थानात आहे. चतुर्थ स्थानातील शनी घरासंबंधित तसेच वाहनासंबंधित कामे पूर्ण करायला मदत करेल. घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. मातृसौख्य या आठवड्यात उत्तम लाभेल. शनी मंगळ षडाष्टक योग भाग्यामध्ये उणीव निर्माण करेल. मंगळाचे गुण शनीच्या दृष्टीने कमी होत असल्याने तुमच्यामध्ये निराशा लवकर येईल. यासाठी रोज महामृत्युंजय जप किंवा ओम नमः शिवाय हा जप जास्तीत जास्त करावा. महादेवाची उपासना सुरू ठेवा. धनुरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या चतुर्थ स्थानातून होत आहे. अष्टमेश चंद्र या आठवड्यामध्ये चतुर्थ स्थानापासून सप्तम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. अष्टमेश चंद्राचे चतुर्थ स्थानातील भ्रमण आईच्या तब्येतीबाबत काळजी देऊ शकते. घरातील वातावरण तुमच्यासाठी फारसे अनुकूल राहणार नाही. राशी स्वामी गुरु चतुर्थ स्थानाचा मालक असून 6व्या स्थानात असल्याने तसेच चतुर्थ स्थानामध्ये राहू असल्याने घरामध्ये काही ना काही कटकटी चालूच राहतील. घरामध्ये आजारपण वादाचे प्रसंग येऊ शकतील. मातुल घराण्याशी संबंध चांगले राहतील. नोकर वर्गाकडून या आठवड्यामध्ये चांगले सहकार्य मिळेल. कोर्टाच्या कामामध्ये यश प्राप्त होईल. विरोधकांचा विरोध मावळेल. षष्ठेश शुक्र सध्या धनस्थानात असल्याने नोकरीच्या दृष्टीने धनदायक योग तयार झालेला आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये उत्तम राहील. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल. शुक्र लाभेश असल्याने तुमच्या बऱ्याच इच्छा या आठवड्यामध्ये पूर्ण होतील. मित्रपरिवाराशी भेटीचे योग येतील. पंचमेश वेश मंगळ अष्टम स्थानातून भ्रमण करत आहे. हा मंगळ संततीबाबत काही चिंता निर्माण करू शकतो. गर्भवती महिलांनी मंगळ अष्टमात असेपर्यंत काळजी घ्यावी. अतिउष्ण पदार्थांचे सेवन टाळावे. संतती सौख्य या आठवड्यामध्ये साधारण लाभेल. मुलांबरोबर वादाचे प्रसंग येऊ शकतात. कलाकारांना हा आठवडा साधारण जाईल. व्ययस्थानातील बुध जोडीदाराबरोबर मतभेदाचे प्रसंग देऊ शकतो अथवा जोडीदाराला लांबच्या प्रवासाचे योग येतील. त्यामुळे वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये साधारण लाभेल. एकूणच तुम्ही शांत राहणे तुमच्या स्वतःसाठी तसेच इतरांसाठी चांगले राहणार आहे. नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहणार नाही. कामाचा ताण जास्त असेल. कामानिमित्त प्रवासाचे योग येऊ शकतात. भाग्येश रवी देखील व्ययस्थानात आहे. वडिलांच्या तब्येतीबाबत थोडीफार चिंता या आठवड्यात राहील. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचा विचार करत असलेल्या जातकांनी या आठवड्यामध्ये प्रयत्न करावेत. आठवड्याच्या शेवटी रवी लग्नस्थानामध्ये प्रवेश करणार आहे. धनेश तृतीय शनी तृतीय स्थानात असल्याने भावंडांचे संबंध चांगले राहतील. आत्मविश्वासात वाढ होईल. दळणवळण तसेच कम्युनिकेशन क्षेत्राशी संबंधित जातकांना आठवडा चांगला जाईल. सूर्य गायत्री मंत्र रोज सकाळी सूर्योदयाला म्हटल्यास त्याचा फायदा होईल. सूर्याची उपासना सुरू ठेवा. मकर रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या तृतीय स्थानातून होत आहे. सप्तमेश चंद्र या आठवड्यामध्ये तृतीय स्थानापासून षष्ठ स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. सप्तमेश चंद्राचे तृतीय स्थानातील भ्रमण जोडीदाराला प्रवासाचे योग देईल. भावंडांच्या भेटीचे योग या आठवड्यात येऊ शकतात. तृतीय स्थानातील राहू ऍडव्हर्टाइजमेंट कम्युनिकेशन क्षेत्राशी संबंधित जातकांसाठी चांगला आहे. छोटे प्रवासाचे योग तुम्हाला देखील येतील. तृतीय श्वेयश गुरु पंचम स्थानात आहे. मुलांना त्यांच्या कामात अथवा अभ्यासामध्ये अडचणी येऊ शकतात, पण तुम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहाल. पंचमेश शुक्र लग्नस्थानात असल्याने प्रकृती स्वास्थ्य या आठवड्यामध्ये उत्तम राहील. एखादी कला शिकण्यामध्ये कल राहील. नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. चतुर्थेश लाभेश मंगळ सप्तम स्थानात आहे. घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल असेल. मातृसौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल.
त्यामुळे कागदपत्रांची खात्री करून जमिनीचे व्यवहार पूर्ण करण्यास काही हरकत नाही. जमिनीच्या संबंधित व्यवसायिक तसेच सर्जन जातकांसाठी हा आठवडा चांगला जाईल. लाभस्थानातील षष्टेश भाग्येश बुध भाग्यामध्ये वृद्धी करेल. आर्थिक लाभ या आठवड्यामध्ये चांगले होतील. नोकर वर्गाकडून उत्तम सहकार्य लाभेल. कोर्टाची कामे तसेच कर्जाविषयक कामे सध्या पुढे ढकला, कारण बुध वक्री असल्यामुळे यामध्ये अपयश येण्याची शक्यता जास्त आहे. मामाकडून सहकार्य मिळेल. लाभस्थानातील अष्टमेश रवी अचानक धनलाभाचे योग देऊ शकतो. या आठवड्याच्या शेवटी रवी व्ययस्थानामध्ये प्रवेश करणार आहे. राशीस्वामी शनी मार्गी झाल्याने आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होत जाईल. अडकलेल्या कामांना पुन्हा एकदा पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्यास फायदा होईल. कौटुंबिक सौख्यामध्ये वाढ होईल. गायन तसेच वादन क्षेत्रातील जातकांना त्यांच्या कलेमध्ये जास्त प्रगती करता येईल. तुमच्यातील आध्यात्मिक साधनेला शनीची कृपादृष्टी लाभेल. आळसपणा वाढलेला जाणवेल. त्यावर मात केल्यास भविष्यामध्ये उत्तम फलप्राप्ती होईल. श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा. कुंभ रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या धनस्थानातून होत आहे. षष्टेश चंद्र या आठवड्यामध्ये धनस्थानापासून पंचम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. षष्टेश चंद्राचे धनस्थानातील भ्रमण आठवड्याच्या सुरुवातीलाच धनलाभाचे योग देईल. त्यामुळे आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहणार आहे. धनेश लाभेश गुरु चतुर्थ स्थानात असल्याने तुमचे घर तसेच वाहन संबंधित कामे पूर्ण होण्यास मदत होत आहे. गुरु सध्या वक्री असल्याने या कामांमध्ये विलंब होऊ शकतो. धनस्थानातील राहू आर्थिक स्थिती उत्तम राहण्यास मदत करेल. कुटुंबामध्ये काही मतभेद हा राहू निर्माण करू शकतो. तृतीय दशमेश मंगळ षष्ठ स्थानात आहे. दशमेश मंगळ षष्ठ स्थानामध्ये नोकरीच्या दृष्टीने उत्तम आहे. नोकरीमध्ये अधिकारपदी पोहोचण्यास हा मंगळ मदत करेल. कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. दशम स्थानातील अष्टमेश बुध कामामध्ये वाढ करेल. वरिष्ठांच्या जास्त अपेक्षा तुमच्याकडून राहतील. सरकारी नोकरीचा प्रयत्न करत असलेल्या जातकांसाठी या आठवड्यामध्ये जर संधी उपलब्ध होत असतील तर त्यांनी त्याचा उपयोग करून घ्यावा. आठवड्याच्या शेवटी रवी लाभस्थानात जात आहे. नोकर वर्गाकडून सहकार्य या आठवड्यामध्ये उत्तम लाभेल. कोर्टाच्या कामामध्ये यश प्राप्त होईल. चतुर्थेश भाग्य शुक्र सध्या व्ययस्थानात आहे. वडिलांच्या तब्येतीबाबत थोडीफार चिंता या आठवड्यामध्ये राहील. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचा प्रयत्न करत असलेल्या जातकांसाठी तशा संधी उपलब्ध होतील. मात्र इथे शिक्षण घेत असलेल्या जातकांच्या शिक्षणामध्ये अडचणी यायची शक्यता आहे. धार्मिक यात्रांमध्ये सहभागी होण्याचे योग येतील. घरासाठी जास्त खर्च या आठवड्यात होतील. पंचमेश बुध दशम स्थानामध्ये वक्री असल्याने मुलांच्या करिअरमध्ये काही अडथळे निर्माण होऊ शकतील. नोकरी मिळण्यास विलंब होणे अथवा अपेक्षेप्रमाणे उत्तर न येणे यामुळे मुलांना नाराजी येऊ शकते. त्यांना त्यांच्या या कामासाठी थोडा धीर धरावा लागणार आहे. प्रयत्न मात्र चालूच ठेवावे. सप्तमेश रवी दशम स्थानात असल्याने जोडीदार आपल्या कामामध्ये व्यस्त राहील. वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये साधारण लाभेल. राशीस्वामी शनी लग्नस्थानात आहे. साडेसातीचा त्रास थोडाफार आता जाणवू शकतो. आळस चढल्यामुळे सगळ्या गोष्टींमध्ये विलंब होऊ शकतो. त्यामुळे चांगल्या संधी हातून जाऊ शकतात. आपल्या कुलदेवतेचे नित्यस्मरण करून मारुती स्तोत्र अथवा हनुमान चालिसाचे पठण रोज करावे. त्याने फरक पडेल. देवीची उपासना सुरू ठेवा. मीन रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण तुमच्याच राशीतून होत आहे. पंचमेश चंद्र या आठवड्यामध्ये लग्नस्थानापासून चतुर्थ स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाईल. पंचमेश चंद्राचे लग्नस्थानातील भ्रमण तुमच्या तब्येतीबाबत चांगले आहे. आरोग्य या आठवड्यामध्ये उत्तम राहील. उत्साही आणि आनंदी राहाल. राशीस्वामी गुरु तृतीय स्थानामध्ये वक्री असला तरी तुमचा आत्मविश्वास चांगला राहील. प्रवास थोडे या आठवड्यामध्ये कमी होतील. इतरांशी संवाद कमी होईल. स्वतःमध्ये जास्त व्यस्त राहाल. आपल्या गरजांना प्राधान्य द्याल. त्यामुळे तुमच्या स्वभावामध्ये बदल झाला असा गैरसमज इतरांना होऊ शकतो. लग्नस्थानातील तुमच्या राशीतील राहू इतरांना गोंधळात टाकू शकतो. नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील. कामामध्ये वाढ होऊ शकते. धनेश भाग्येश मंगळ पंचम स्थानामध्ये वक्री आहे. कलाकारांसाठी हा आठवडा चांगला जाईल. आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये उत्तम राहील.
भाग्यस्थानातील वक्री बुध घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल ठेवेल. जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात, परंतु ते तात्पुरते असतील. जोडीदाराबरोबर धार्मिक यात्रेचे योग येतील. जोडीदाराबरोबर धार्मिक कार्यामध्ये सहभागी होता येईल. षष्टेश रवी भाग्यस्थानात असल्याने मातुल घराण्याकडून सहकार्य मिळेल. या आठवड्याच्या शेवटी रवी दशम स्थानामध्ये प्रवेश करणार आहे. अष्टमेश तृतीय शुक्र लाभस्थानात आहे. भावंडांच्या भेटीचे योग येतील. भावंडांकडून काही लाभ होण्याची शक्यता या आठवड्यात आहे. पोस्ट तसेच विमा खात्यातील गुंतवणुकीतून फायदा या आठवड्यात होऊ शकेल. मित्रपरिवाराशी भेटीचे योग येतील. लाभेश व्ययेश शनी व्ययस्थानामध्ये आहे. खर्चाचे प्रमाण परत वाढणार आहे. व्ययेश व्ययस्थानात असल्याने परदेशी स्थायिक जातकांची आर्थिक स्थिती उत्तम राहील. कामामध्ये उत्तरोत्तर प्रगती होत राहील. आध्यात्मिक दृष्ट्या जास्त प्रगती या काळामध्ये होऊ शकेल. कर्जाची परतफेड करता येईल. तुमच्या बऱ्याच इच्छा या आठवड्यामध्ये पूर्ण होतील. शनीचे व्ययस्थानातील भ्रमण थोड्याफार प्रमाणात तुमच्या तब्येतीबाबत चिंता निर्माण करेल. त्यासाठी नियमित व्यायामाने फायदा होईल. आपला आहार आणि व्यवहार यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी सोप्या होतील. नियमित हनुमान चालीसा अथवा मारुती स्तोत्र म्हणावे, त्याने फायदा होईल. गजाननाची उपासना सुरू ठेवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्सद्वारे जरूर कळवा. व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.